लग्न झालं की वेगळा निघाला तुमचा बाप. आणि काय विचार करायचा त्यांचा? ती जमीन विकायची म्हणजे विकायची. अगं पण बाप जरी आपल्यातून वेगळा राहत असला ना, त्या बापाने कष्ट करून घेतलेली जमीन आहे ती. वारसदार म्हणून माझ्या वाट्याला आली म्हणून लगेच विकायची असते का? अहो खिशात एक ठोकळा नाहीये. उद्या आजारी पडल्यावर दात पाडून पैसे द्यायचे का? आता घरात राशन नाही का किराणा नाही, आणि लोकांकडून पैसे घेऊन संसार चालत असतो का? टाका विकून ती जमीन. जाऊ दे, तू म्हणते ना 2 एकर मधले 1 एकर विकून टाकू. 1 एकर जरी गेली ना, 1 एकर राहील आपल्याकडं. तसं आहे, पण आपल्याला किती लागते असं? अहो मग मी तेच म्हणत होते, भिकारी होऊन जगण्यापेक्षा जमीन विकून जगलेलं काय वाईट आहे? तसं पण तुमच्या बापाने टाकूनच दिलेलं आहे आपल्याला. कधी कोणत्या गोष्टीची मदत करत नाही. मग काय विचार करायचा त्यांचा? खरं आहे तुझं. कधी त्यांनी आपल्याला विचारलं नाही तुमचं बरं आहे का म्हणून. जगात अशा आई बाप फक्त मलाच असतील. जाऊ दे, काय करायचं आपल्याला त्यांचं. जेव्हा एकत्र होतो खूप केलं मी, पण त्यांना उपकार नाही. सगळे बदलतात. आपण त्यांना जड जाडून म्हणून लगेच त्यांनी बायली काढलं. तू नको एवढा विचार करू. टाकू आपण ती जमीन विकून, तेवढेच पैसे होतील आपल्याला पण. हो, मग चला घेऊ सौदा करून. पण कोणता तुकडा विकायचा? अहो त्या रस्त्याच्या पलीकडे नाही का, ते विकू, म्हणजे पैसे जास्त येतील. बरोबर, चालतंय. चल, उशीर होईल. अहो नाना, तुम्ही इथं काय बसले? तुमचा पोरगा तिकडे जमीन विकतोय. जमिनीचा सौदा सुरू आहे तिकडे. काय? चल बरं, तू कसा ऐकतोय ते बघतो मी. बसा, लगेच निघालेत. आता काय पहिल्यासारखा हक्क राहिला का आपला पोरावर? बायकोचा बैल झालाय तो. तो काय ऐकणार नाही, त्याच्या मनाचंच करणार. अगं सखे, पण माझ्या बापाचं थडगं आहे त्या जमिनीत. तो माझ्या बापाच्या थडग्या सगळं टिकीन जमीन ती. आणि ती जमीन काय त्यांनी कष्ट करून नाही घेतली, मी कष्ट करून घेतली. खड्ड खांद्यात मोलमजुरी केली, हमाली केली. अहो पण त्याच्या नावावर केली की नाही तुम्ही, म्हणजे त्याचीच झाली. हा, तुम्ही किती बोंबलत ना, तरी पण तो तुमचं ऐकणार नाही. अहो आतापर्यंत नसेल ऐकलं, पण आता तुम्ही बोलून तर बघा, ऐकू शकतो ना. तिथे जाऊन या ना, त्याची काय अडचण आहे ते समजून तरी घ्या. नाही ग पोरी, त्याची बायको लय वंगाळ बोलती. हे बघ सखे, काय व्हायचंय ते होते. चल तू पहिली, चल. हा चला. अहो फोन तर करून पहा, कधी येतोय जमीन घेणारा. काय नको, 10 वेळा त्याला फोन केलाय आणि तुला दम नाही निघत का? येईल ना तो. अहो कधी जमीन पाहणार तो माणूस, मग कधी कागद व्हायचा, मग कधी पैसे यायचे. मला तर असं वाटतंय ना, लगेच हातात पैसे आले पाहिजे. अय, तू जास्त पैसा नको करू. जरा समोर बघ कोण आले ते. अरे भाडखाव, मी कष्टाने कमावलेली जमीन इकायला निघला तू? खरंय काही? हे बघ, ती जमीन जरी तुझ्या नावावर केलेली असली ना, तरी ती जमीन मी कष्ट करून कमावलेली आहे. हामाला केल्यात, खड्ड खाल्ल्यात, पोटाला चिमटा काढून पैसा जोडलाय, तेव्हा ती जमीन झालेली आहे. आणि ती जमीन तुला पोसायला दिलेली आहे, इकायला नाही. अरे ती जमीन तुला पोट भरायसाठी दिली होती, तिच्याच पोटावर बसाय निघला होय तू. तुम्हाला काय करायचंय? हे टवळे, तू कोण ग मध्ये बोलणारी? तू जर लय बोलली ना, तुला तुझ्या बापाच्या घरी पाठवून देईन. ह्याची शानी ती. आज आहे ना माझा पारा लय चढलेला आहे. काय असन ते माझं पोरगण मी बघून घेईन. तू कोण ग मध्ये कुत्री भोकणारी? ओ अण्णा, तिला काय बोलायचं नाही. जेवढा माझा हक्क आहे ना, तेवढा तिचा पण हक्क आहे. आणि तुम्ही मला कोणत्याच गोष्टी साथ देत नाही, पण ती मला साथ देती. माझी काय अडचण आहे ना, मला माहिती आहे. लोकांचं कर्ज अंगावर घेण्यापेक्षा ना, ती जमीन विकीन आणि येणारा पैसा जगल मी. अरे जमीन विकून येणारा पैसा वर्षभर टिकल, पण जमीन आयुष्यभरासाठी जाईन तुझी. काम करायला नको, कष्ट करायला नको, मग संसाराला पैसे लागले की घ्या ह्याच्या त्याच्याकडनं उसने पासने. हे बघ, तुला सांगतोय मी अजून बी, कष्ट कर, काही कर, पण ती जमीन विकून देणार नाही मी. आणि जर ती जमीन विकणार असशील तर हितच तुझ्या पुढे आत्महत्या करीन मी. हो नाना, असं काही बोलू नका. आणि ए रवी, तुला कळत नाही का रे? अरे नानाने कितीतरी कष्ट करून ती जमीन विकत घेतली, आणि तरी त्याचे तुमचे वाद झाले. त्या वादात त्या जमिनीच्या वाटण्या झाल्या. अरे तुमच्या
बाप लेकामध्ये त्या जमिनीच्या वाटण्या झाल्या तेव्हा ती जमीन सुद्धा हसत असेल तुमच्यावर, आणि ते तू विकायला निघालास. किती त्रास होत असेल रे त्यांना. अर्ध आयुष्य खर्च करून त्यांनी ती शेती विकत घेतली आणि तू एका क्षणात तू विकून टाकतेस. आजकालची पोरं नाही बापावर प्रेम, नाही बापानं कमवलेल्या इस्टेटीवर प्रेम. ह्या वयात सुद्धा आमच्यापासून वेगळं राहायचं म्हणजे ह्या वयात सुद्धा आम्ही कष्ट करून जगायचं. नानी, मला माहिती नाही तुमच्यात वाद कशामुळे झालाय, पण घर तुटलं ना तर सगळ्यांनाच जड जातं. अहो, त्यापेक्षा तुम्ही एकत्र राहा आणि एकत्र काम करा, म्हणजे अशा जमिनी विकण्याची गरज पडणारच नाही. आणि रवी, तुला सांगते, ही शेवटची पिढी आहे जिने स्वतःसाठी कमी आणि आपल्यासाठी जास्त करून ठेवले. अण्णा, आजपासून आपण एकत्र राहूया. मी नाही विकणार ती जमीन. तुमचा एवढा जीव अडकलाय म्हटल्यावर मी कशाला विकणार ती जमीन. अहो तुम्हाला समजत कसं नाही? ए पूजा, तुझा भाऊ पण तुझ्या बापापासून असाच वेगळा राहतो का ग? आणि तुझ्या भावाने तुझ्या बापाची जमीन विकून संसार करायला सुरुवात केली तर चालेल का तुला? नाही नाही, कसं काय आम्ही आमच्या बापाची जमीन विकून देऊ? मग नवऱ्याच्या बापाची जमीन विकायला लाज नाही वाटली? आणि रवी, बायको जेव्हा अशी हाताबाहेर जाते ना तेव्हाच असे एका घराचे दोन तुकडे होतात. चुकलं माझं. मी नाही विकणार ती जमीन. आजपासून आपण सगळे एकत्र राहूया. चला घरी. बरं, आज आहे ना माझं आयुष्य 1 वर्षांनी वाढलं बघा. चला चला. आई बाप म्हणून तुम्ही काय केलं माझ्यासाठी? माझं लग्न लावून द्या म्हटलं, नाही दिलं. गाडी घ्या म्हटलं, नाही घेऊन दिली. आता म्हणतोय मावेची टपरी टाकायची, तर पैसे द्याय ना तुम्ही. खरंय तुझं, काहीच केलं नाही आम्ही तुझ्यासाठी. असाच मोठा झालाय ना तू. पण एक लक्षात ठेव, कितीही बोलला, काही जरी केलं ना तरी मी तुला टपरी टाकण्यासाठी पैसे देणार नाही. अरे बाबा, पैसेच नाही माझ्याकडे. कसा तरी जगतोय मी. काय भिकारी आई बाप भेटलेत मला. कधी तुमच्याकडे पैसे नसतात. दुसऱ्याच्या घरी जाऊन बघा किती पैसे आहेत लोकांकडे. त्यांना जाऊन विचार, सुख आहे का त्यांच्याकडे? अरे, जगण्या इतपत पैसे कमवतो तुझा बाप आणि आम्ही तुला भिकारी दिसतो? हाय तुझा आई बाप भिकारी. आईचे तुम्ही भिकारी, त्यात काय एवढं? तुमच्या पोटी कशाला जन्माला आलो असेल. वाईट वाटतं मला खूप तुमच्या पोटीत जन्माला येऊन. अरे, एवढी लाज वाटती तर मारून टाकतो का आम्हाला? चांगलं पांग फेडलंस पोरा. आज आमच्या पोरांनीच आमची लायकी काढली. जे खरं आहे ना तेच बोलतोय मी. तुमच्या जीवावर मला मजाच करता येत नाही. मला टपरी टाकून द्या म्हणजे मला मनासारखं जगता येईल. पण पैसे नाहीत तुमच्याकडं. तुमची लाज नाही वाटायची तर काय वाटेल मला? हा, पैसे तर सगळे आज. खरंय पोरा, पैसे तर सगळं जग तुमचं आहे, नाही तर पुढचं पोरग सुद्धा तुमचं नाही. आम्हाला ना बाजारात नेऊन विक म्हणजे पैसे येतील तुझ्याकडं आणि तुला हवं तसं जग. आमचं काय, आम्ही मोलमजुरी करून जगणारे ना. तुम्ही असंच आडवं बोलत राहा आणि काम करून मारा. मी बघतो काय करायचं ते. बघितलं कसं की या पोटच्या पोरानं सुद्धा आपली लायकी काढली. कसं जगायचं आता? अहो, तुमची बायको आहे तुमच्या पाठीशी. लय नका मनावर घेऊ. किती काही झालं तरी जगावं हे लागतच. जाऊ दे त्याला, अजून जबाबदारीची जाणीव त्याला झाली नाहीये. चला. अरे सुहास, कसा आहेस? मी बरा आहे. तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त. काय मग, लग्न वगैरे केलंस की नाही? कशाचं काय, इथं पोरगी भेटाना आणि घरचे काही मनावर घ्याय ना. बर, सध्या काय कामधंदा सुरू आहे? काहीच नाही करत. एक टपरी टाकायची होती, घरच्यांना पैसे मागितले पण नाही दिले पैसे. आता त्यांसोबत भांडण करून आलोय. काय करणार मग? अरे वेडा आहेस का तू? पैशासाठी कशाला बापाशी भांडतोस? आणि तुझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून घरच्यांनी पैसे नाही दिले. नाही तर तुला एक सांगते बघ, या जगात तुझा बाप सगळ्यात श्रीमंत आहे. श्रीमंत? अगं भिकारी मन भिकारी. कधीच कोणत्या गोष्टीसाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. साधी गाडी घ्यायची होती, नाही दिले त्यांनी पैसे. कशाचं श्रीमंत? अरे, तू एवढा मोठा झालास आणि आत्ताही बापाच्या जीवावर जगतोस. लाज नाही वाटत तुला? आणि वरतून बापालाच नावं ठेवतोयस. मला तरी वाटतं माझ्या आई बापांनी माझ्यासाठी काहीच नाही केलं. अरे, हे जग दाखवलं ना त्यांनी तुला. अजून काय हवंय?
तू जन्माला आला असशील तेव्हा दुधाऐवजी रक्त पिलं असशील आईचं. जन्म झाला तेव्हा बापाने तुला गावभर मिरवलं असेल खांद्यावर, तुझे सगळे लाड पुरवले असतील, तुला शिक्षण दिलं असेल, आणि तरी तू म्हणतोस त्यांनी काहीच केलं नाही तुझ्यासाठी. तसं भरपूर केलं त्यांनी माझ्यासाठी, पण आता काहीच करत नाही ना. अरे तू त्यांना हातभार लावायच्या वयामध्ये त्यांच्याकडूनच अपेक्षा करतोयस. कसं होणार आहे? त्यांचं आता वय झालंय, त्यांना काम होत नाही. तुलाच कळायला पाहिजे ना. बरोबर आहे तुझं, पण मी माझ्या जीवावर सगळं करू शकतो ना. मला फक्त धंदा टाकायचा आहे, मला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं. बरं, मी बोलते त्यांच्याशी तसं. तुझं ऐकतील का ते? का नाही ऐकणार? ते माझ्यासाठी एवढं करू शकतात, तुझ्यासाठी तर नक्कीच करतील. म्हणजे? अरे तुझ्या वडिलांनी माझ्या लग्नाच्या वेळी पैशाची मदत केली होती. एवढे चांगले वडील आहेत तुझे. स्वतःला पोरगी नाही म्हणून मित्राच्या पोरीला लग्नात मदत करणारा मी पहिलाच देव माणूस बघितला बघ. ठीक आहे, बॅगमध्ये तेच पैसे परत करायला निघाले होते. मी माझ्या आई वडिलांना काय काय बोललो, त्यांना बोलून पण दिलं नाही. त्यांना भिकारी बोललो, पण आज मला समजलं का जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस माझा बाप आहे. चल घरी. चल. ना माझं चुकलं. मी तुम्हाला सकाळी काही पण बोललो, मला माफ करा. आज हिच्यामुळं मला समजलं का जगातला सर्वात सुंदर बाप आहात तुम्ही. मला तुम्ही हे जग दाखवलं, हे खूप आहे माझ्यासाठी. पण मी तुम्हाला बोललो, तुम्ही माझ्यासाठी काय केलं, पण जे तुम्ही माझ्यासाठी केलं ना ते कोणीच करू शकत नाही. आणि इथून पुढं मी आता कष्ट करून माझा स्वतःचा धंदा सुरू करील, पण तुम्हाला कधी त्रास देणार नाही. हे बघ पोरा, आम्हाला काही लय पोरं नाहीत, तू एकटाच पोरगा आहेस, त्यामुळे काही काळजी करू नको. अरे जे काय आहे ते सगळं तुझ्यासाठीच आहे. फक्त चांगलं काम कर, आम्ही सगळं करू तुझ्यासाठी. नाना, हे घ्या पैसे. तुम्ही माझ्या लग्नाच्या वेळी दिला होतात ना, तेच आहे. तुझ्या बापाकडले पैसे झाले का रे? नाही, दिलेले पैसे माघारी पाठवले म्हणून म्हणलं. अहो ते पैसे माझ्या वडिलांनी नाही दिलेत. मी आता नोकरीला लागली ना, तर माझ्या लग्नाच्या वेळी जो कर्ज घेतला होता तो आम्ही फेडतोय. तुम्ही दिलेले पैसे काही कर्ज नव्हते, पण आहेत म्हणून देते. बरं बरं, ठीक. आणि सुहासला काही गरज असेल तर देऊन टाका किती पैसे. आता तशी तुमची चांगली किंमत कळाली आहे त्याला. नाही नको पैसे, मी माझा स्वतः कष्ट करीन आणि माझा स्वतःचा धंदा सुरू करीन. असं काही काम कर ना की तुझ्या बापाची छाती अभिमानाने फुलली पाहिजे. हो नक्कीच. चला येऊ मी. अगं जेवून जा की. हा, अहो आता नको, नंतर कधी आली ना तेव्हा नक्की जेवण करून जाईन. आता मला सासरी निघायचंय, उशीर होतोय. बरं बरं, सावकाश जा, काळजी घे. हा तुम्ही चल. बरं, मी तालुक्याला चाललोय, तिकडे काही काम येतं का बघतो. अरे थांब, जेवणाची वेळ झाली, जेवण करूनच जा. नाही लागली भूक मला. एक काम करा, तुम्ही जेवण करा. दमले असताल ना काम करून. येतो मी. वरात एवढा बदल झालाय ना, सकाळी काय बोलला होता ते पार विसरून गेलो बघ मी. वय वय, धोरणाला लागला म्हणजे बरं होईल. लागन लागन. बरं चला, तुम्ही जेवण वाढा, भूक लागली आम्हाला बी. चला चला. सखे, आपणच जन्म देऊन सुद्धा पोरं मोठी झाल्यावर आपल्यालाच परके करायला लागतात. सांगितलं ना, रोज तोच विचार करून कशाला त्रास करून घ्यायचा बरं. ती पळून गेली, तिचं नशीब झालं. आता 1 वर्ष झालं या गोष्टीला. आपण आपली पोरगी लहानपणी अंगा खांद्यावर खेळवतो, पण तीच पोरगी मोठी झाली का 4 चौघात आई बापाचा खेळ करते. सांगितलं ना तुम्हाला की मागच्या गोष्टी उकरून काढायच्या नसतात. ती गेली, आता काही फायदा, काही होणार आहे का? आपली इज्जत अशी गेली गावात आणि तशी गेली.
आपलीच पोरगी आपली नाही राहिली, बोलून काय फायदा. पण तुला सांगतो, एक ना एक दिवस आपल्या पोरीला या बापाच्या दारात यावंच लागणार. आली. येईनच बघ तू. अहो इकडं बघा, ती खरंच आली. काय काम आहे तुझं? कशाला आली इकडं? या घराचं दरवाजे तुझ्यासाठी कायमचं बंद झालेत. तू आलीस तशी निघून जा, कारण आमची पोरगी आम्हाला सोडून गेली, आणि जी गेली तिला आम्ही कधीच सोडली. का आलीस? नवरा दारू पिऊन मारतोय मला. आज सहनच झालं नाही म्हणून आले, पण इथले दरवाजे बंद झालेत माझ्यासाठी. आमची इज्जत जाऊन काय मिळवलंस? दारू पिणारा नवरा? अगं आई बाप कधीच आपल्या लेकरांचं वाटोळं करत नाहीस, पण तुझ्यासारख्या मुलींना कोणाचा तरी हात धरून पळून जायचं असतं. सखे, तिला म्हणावं इथून निघून जा. जसं तिने लग्नाच्या वेळी आमचा विचार नाही ना केला, तसा आता आम्हाला तुझा विचार नाही करता येणार. जायला सांग तिला. जाते मी. चूक माझीच झाली आहे ना, मीच भोगते. आता मेले तरी चालत, पण इथं नाही येणार कधीच. माझ्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला, त्याच्याबद्दल माफ करा. तुम्ही सुहासच ना? हा, काय झालं? लायकी नसताना कशाला पोरी पळून येतो? एकदा लग्न केलं ना, आयुष्यभर पोरीला सांभाळायचं असतं. आणि एकदा पोरगी पळून गेली ना, तिच्या बापाच्या घरचा तिचा रस्ता बंद होतो. मी तिलाच पाहायला आलतो. आली का इकडे ती? हा, आली. गेली होती तिच्या बापाच्या घरी. बापाने तिला हाकलून दिलं. मला भेटली होती, मला सांगत होती बाप पण माझा नाही, नवरा पण माझा नाही. अहो, तिने कुठं जाऊन जीव दिला तर तुम्ही काय करणार आहे? असं कुठं प्रेम असतं का? माझं खरंच चुकलं बरं का. अहो, तुम्हाला एवढी चांगली बायको भेटली, ती तुमच्यासाठी पळून आली. तिला राणीसारखं तुम्ही ठेवायला पाहिजे होतं. ती कुठं असेल बरं आता? तिला बोललो होतं बापाच्या घरीच जा म्हणून, कारण बाप आपल्यावर किती रागावला ना, त्याचं तरी आपल्यावरचं प्रेम कमी नाही होत. एकदा जाऊन बघा तिच्या बापाच्या घरी. बरं, येतो, बघतो मी. हां, पोरी पण आहे ना, कोणत्याही मुलाबरोबर पळून जातात राव. काय खरंच चुकलं माझं. मला माहितीच नव्हतं पुढे जाऊन काय होईल आणि काय नाही. पोरी, तू गेल्यापासून भाकरीचा तुकडा आम्हाला गोड लागला नाही. तुला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, हा काय आम्ही गुन्हा केला का? शेवटी बापाची मान अख्ख्या गावात खाली घालून काय मिळालं तुला? अगं, आई बापाचाच आधार असतो. आई बाप हेच सगळं असतात. पण तुला ते समजलं नाही पुरी. कोण पाहिजे तुला? या घरात तुमचं काहीच नातं नाहीये. अहो, असं काय बोलताय? माझी बायको इथं. कोण बायको? आणि कोणती बायको? आई बापाला सोडून तुझ्याकडे आली होती, पण तुला किंमत नाही माझी. घरातून हाकलून दिलं मला. शेवटी कोणी साथ दिली? आई बापाने साथ दिली मला. काय उपयोग झाला रे तुझा? मी नाही तुझी बायको. जा आणि दारू पीत फिर. माझी चूक झाली, परत नाही असं होणार. आणि आता तूच असं बोलायला लागली म्हटल्यावर माझं कसं होईल? काही झालं तरी मला काहीच फरक पडत नाही, कारण मला संसारच नाही करायचा तुमच्यासोबत. पोरी, पळून गेली तरी संसार सोडून नसतंय जमत. हे बघा, एकदा तुम्ही आमच्या पोरीला त्रास दिला, आम्ही त्याचा राग नाही धरला. पण परत जर का आमच्या पोरीला त्रास दिला तर यो बाप तुमचा जीवच घेईन बघा. परत नाही असं होणार. जा पोरी. पळून गेली तरी बापाला पोरीचा राग जास्त दिवस मनात नाही ठेवता येत. शेवटी बापाला पोरीची माया येतेच. जा, व्यवस्थित संसार करा. चल. चल.
अगं तुझा नवरा रोज कामाला जातो, तेव्हा कुठं हे घर चालतं? हां, आज तो उपाशी गेला की नाही, जरा लवकर उठून स्वयंपाक करत जा. हां, जरा त्याची काळजी घेत जा. अहो काय करणार, कामच उरकत नाही. आज झाला थोडा उशीर, तुम्ही पण मला थोडा हातभर लावत जा ना, म्हणजे मला तेवढंच आदर होईल. अगं मला होत असतं तर मी कशाला तुला सांगितलं असतं. माझ्या वयामध्ये नवऱ्यासाठी मी लय केलं, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, तेव्हा कुठं एवढं उभं राहिले. काम तर करावंच लागतं, काम कुणाला चुकतं का? आणि मला जेवढं होतं तेवढं करते मी. आमच्यासारख्या मुलींना नाही एवढी सवय कामाची, पण अचानक एवढं सांभाळायचं म्हटलं की सगळं कोलमडून जातं. अगं मग तुझी सासू आहे ना, मला विचारायचं, मी शिकवीन की तुला. हां, मी पण तुझ्या आईसारखीच आहे ना, मी गेल्यानंतर सगळं तुला तर सांभाळायचं आहे. एवढं काम करून काय कमवलं आहे तुम्ही? फक्त एवढं घर? अगं घर बांधायला उभं आयुष्य जातं म्हणणं खूप सोपं आहे. मला नाही वाटत तुमच्याकडनं काय होईल, आणि काही करायची पण गरज नाही आहे. आम्ही सगळं करून ठेवले तुमच्यासाठी, फक्त तुम्ही आनंदाने राहा. आमच्याकडून काय होईल का नाही हे माहीत नाही, पण तुम्हाला सुखात ठेवण्यासाठी प्रयत्न करू आम्ही. हे बघ, तुम्ही दोघं नवरा बायको सुखात तर मी बी सुखात ना, म्हणून म्हणते नवऱ्याला जीव लावत जा. असं म्हणतात की बायकोने नवऱ्याला जीव लावला की नवऱ्याचे जगायचे दिवस वाढतात. तुम्ही काळजी नका करू, मी घेते त्यांची काळजी. आणि आज स्वयंपाकाला उशीर झाला, याच्यानंतर नाही होणार. हे बघ, माझा ना राग नको येऊन देत जाऊ. ते काय ना, आजकालच्या सुनांना ना लगेच राग येतो सासूचा. आणि नवऱ्याला जीव लावत जा. एकदा नवरा गेला ना की करायच्या बऱ्याच गोष्टी राहून जातात, आणि मग मरेपर्यंत त्याचा त्रास होतो. समजतं मला तुमच्या बोलण्यावरून, आणि मला तुमचा कधीच राग येत नाही. समजतं मला तुमचं माझ्यावर प्रेम आहे. माझं काही चुकलं ना तर मला बोलत जा. मला पोरगी नाही, पण मला तुझ्यात माझ्या पोरीचं रूप दिसायला लागले. सकाळी स्वयंपाक नाही केला म्हणून राग आला का? अगं बायकोने स्वयंपाक नाही केला म्हणून लगेच रागवायचं नसतं. बाहेर गेलो, नाश्ता केला आणि तसंच कामावरती गेलो ना. तुमच्या माझ्याकडून काय काय अपेक्षा आहेत बरं सांगा मला, मी सगळं करायला तयार आहे तुमच्यासाठी. तुला अचानक काय झालंय बरं? तू अशी का बोलतेस? अहो माझं खूप जीव आहे तुमच्यात, पण मला ते दाखवता येतच नाही आणि काही समजत पण नाही. सांगा ना, माझ्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही आहेत माझ्या बाळा. तू आनंदात राहावं, माझ्या आईला सुखात ठेवावं, बाकी सगळं करायला मी आहेच आहे ना. आणि आईचे तरी किती दिवस राहिले तसे. शेवटाला आपल्या माणसांची काळजी आपणच घ्यायची असते ना. खरं आहे तुमचं, पण आईचा खूप जीव आहे बघा तुमच्यात. सकाळीच मला सांगत होत्या, पण मी पण त्यांना बोलले, आईप्रमाणे मी तुम्हाला जीव लावेल, तुम्ही नका काळजी करू. पण काही म्हणा, सगळ्यात भारी आहे माझी सासू. तुम्ही अशा प्रेमाने राहिल्या ना, मला पण लय भारी वाटतं. पण तुम्ही पण कामावर गेल्यावर काळजी घेत जा. तुमच्याशिवाय कोणीच नाही आम्हाला. तुम्ही कामाला गेल्यावर घरी येईपर्यंत आईचा आणि माझा जीव लागून राहतो बघा. मी माझी काळजी घेत असतो, तुम्ही पण तुमची काळजी घेत जावा. आणि मी जरी तुला वेळ देत नसलो ना, तरी माझं तुझ्यावरचे जीवापाड प्रेम आहे. आणि मी कामावरती गेल्याच्या नंतर तुझे घर सांभाळते ना, मला तुझा अभिमान वाटतो. आई जसं सांगता मला तसं करते थोडं थोडं, पण आईशिवाय हे शक्यच नाही बघा. मला असं का वाटतंय, तू माझ्यापेक्षा आईवरती जास्त प्रेम करतेस? आईला जपत जा, माझी काळजी नको करू. माझं सर्व काही आई आणि तूच आहे. आईचे कमी दिवस राहिलेत, तिला शेवटाला जीव लाव. आणि आई, आज शेवटी वेगळं झालं. मला तर वय जिवंतपणीच मरण आलं. आधी माझा आधार गेला, आता माझा जीव गेला. कसं जगायचं मी? परमेश्वरा, इतका कार्यनिष्ठुर झाला तू. काळजी नका करू. माझा अपघाताने जरी मृत्यू झाला असला ना, मी तुमच्यात नसलं तरी मी तुमच्या सोबतच आहे असं समजा.
आणि रडू नका. तुमचं दोघींचं प्रेम आहे ना एकमेकींवर, ते असंच राहू द्या. आणि बायको, मला माफ कर. तुझी अर्ध्यावरती साथ सोडली ना मी. तू आता आईची काळजी घे, कारण आई माझ्याशिवाय जगूच शकत नव्हती. आता तिचं अवघड होईल. तू असशील माझी सासू. मी नाही मानत तुला. जी सासू सुनेचा विचार करत नाही, त्या सासूचा काय उपयोग? तू माझ्या कानाखाली मारलीस. अगं लाज वाटली पाहिजे तुला. मी तुझ्या आईच्या वयाची आहे. माझी आई नाही तुझ्यासारखी. आणि लयच नाटकं करती ग तू. म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं. अगं माझ्या नवऱ्याने उभ्या आयुष्यात कधी माझ्यावर हात उचलला नाही, पण तू कुठं फेडशील हे पाप? आणि काय नाटकं केली ग मी? हा, अरे तू रे काय बोलतेस? अगं थोडी लाज वाटली पाहिजे तुझ्या मनाला. मी असंच बोलणार. काय करायचं कर तू. आणि काय नाटकं केली म्हणती? अगं तुझ्यासारखं सासूरवास बाकीच्या करत नसतील. अगं मी भाजी करायला गेले तर मला म्हणते एवढंच तेल टाक, तेवढं शेंगदाणे टाक, अशीच कर तशीच कर. अगं संसार हा करून करून करायचा असतो, उधळपट्टी करून नाही. बाकीच्या सुना बघ. बाकीचे घेत असतील ऐकून, मी नाही घेत. आणि तुमचा काळ वेगळा होता आणि आमचा वेगळा. आत्ताच्या मुलींना आवडलं तर राहतात, नाही तर दिवसात निघतात. मग तू पण जा निघून. मी माझ्या पोराला दुसरी बायको करून आणल. एखाद्या गरीबाची केली असती ना, परवडलं असतं. मला काय माहिती तू अशी निघशील म्हणून. आता समजलं ना कशी ते. आणि तू जर मला इथून जा म्हटली ना तरी जाणार नाही मी. माझा पण तेवढाच हक्क इथं थांबायचा. आणि तू पण मला सांगणारी? हे तू नाही, मी आणि माझ्या नवऱ्याने कष्टाने कमवलंय. तुझा काही हक्क नाही. तुझा खूप त्रास सहन केला मी. मला वाटायचं तुला आज समजल, उद्या समजल, पण नाही. आणि आज तर तू हद्दच पार केलीस. माझ्यावर हात उगारलास. मी नाही राहू शकत कुणाच्या बंधनात. आणि तू मला त्रास दिला म्हणून मी तुला मारलं. मी माझं कसंही स्वयंपाक करू, कसंही काम करू, तुला काय करायचंय? सारखी मधी मधी मधी. आज तुझी खोड मोडली हे समज. खरे बाई तुझं. चांगलाच तीर मारलास तू आज. आयुष्यात हेच बघायचं राहिलं होतं बाकी. अजून तुझं पोट नसेल ना भरलं तर मारून टाक मला. मी कशाला मारू? तू तुझ्या पापानीच मरशील. होय, लय पाप केले मी. तू राहा सुखी. मीच जाते माझं घर सोडून. हा जा जा, मला नाही काही फरक पडत. वय जाते जाते. अशा सासूला ना असंच झोडपून काढलं पाहिजे, म्हणजे सासूची जात सुनाला घाबरल. आई का रडती तू? अरे काय सांगू तुला, तुझ्या बायकोनी आज माझ्या कानाखाली मारली. नको नको ते बोलली. अरे तुरीची भाषा बोलून परवाची इज्जत काढली रे तिने. हे बघ आई, जोपर्यंत तुझा पोरग आहे ना तोपर्यंत रडायचा नाही तू. चल तू माझ्या सोबत. नको नको बाबा, ती बाई फार बोलती. अरे उभ्या आयुष्यात तुझ्या बाप कधी माझ्याशी भांडला नाही, तेवढी ती बाई भांडली. मला ना जीव द्यावं असं वाटतो रे तिच्या भांडणाला कंटाळून. ए आई, काय पण नको बोलू. तुझा पोरग आहे ना अजून. चल तू माझ्या सोबत चल. आईला तू मारलंस. आई, हिच्या कानाखाली मार. नको बाबा, तिच्या आई वडिलांचे संस्कार तसे असतील, माझे नाही. माझे आई वडील काढायचे नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आईसाठी मी काही करू शकतो. समोर कोणी असला ना मला फरक पडत नाही. आणि तुझ्यासारखी बायको मला नकोची. माझ्या आईनं तुझ्या आईसारखं तुला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तू तिला मारलंस. मला राग आला होता आणि ह्यांचं पण जरा अतिच झालं होतं. जेव्हा तुझ्या आईला तुझ्या भावाची बायको माराल ना, मग तुला समजल खरी वेदना काय असते ती. आणि मी कोणाला सांगतोय, तुला आहे ना आई समजतच नाहीये. तुला सांगून काय फायदा नाहीये. एक काम कर, तू इथून लगेच निघ. जिकडे जायचं ना तिकडे जा. आजपासून तू माझी बायको नाही आणि मी तुझा नवरा नाही. बाळा, असं नको रे करू. माझ्यासाठी तू तुझा संसार नको मोडूस.
आहे तू गप्प बस. अशा मुलींमुळे ना कितीतरी आई वडील आपल्या जन्म देणाऱ्या लेकरांपासून वेगळे झालेत. अशा मुलींनी सासूला छळलंय. मला नको अशी बायको. जा निघ तू. जाते. आणि हे बघ, आता गेलीस ना परत येऊ नको. जरी परत आली त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि हा, तुझं सगळं बिराड घेऊन जा. आम्हाला त्याचं वजन नको. लेका, काहीतरी चुकीचं केलं असं वाटतंय रे. अगं आई, तुझ्या आनंदासाठीच करायचं ना सगळं. मग तुला दुःख देणारी माणसं काय कामाची? मी परत बायको करू शकतो, पण जर तूच नसल तर